अनिका, ऋषी बद्दल बोलताना ना विचार करून बोल. ऋषी असं कधीही काहीही करणार नाही. ओके अंकल वेट, तुम्ही पण हा प्रूफ बघा. बघा बघा, मी ना यशबद्दल काही स्प्रेड करत नाहीये. मी त्याला ब्लेम करतच नाहीये बिकॉज मला माहिती आहे इज नॉट रॉंग. ती गावछाप आहे ना, गावछाप, तीच हे सगळं करतीये. तीच त्याच्या मागे मागे फिरतीये बिकॉज शी नोज रिशकडे पैसा आहे. त्यामुळे ती त्याच्या कारमध्ये फिरू शकते, त्याचे पैसे उडवू शकते. ती चालाक आहे आणि तीच ना त्याला फसवत चालली आणि तो फसत चाललाय. आणि असंच चालत राहिलं ना तर मी तुम्हाला सांगते, या घराची सासू तीच बनेल. सासू? हा तेच. लग्नानंतर ते घरात असं किक करून येतात ना, त्याच्यानंतर काय बनतात ते ती बनेल. अनिका, त्याला ना सून म्हणतात, कळलं? वळेव तेच ते. आणि कमळी या घरची सून कधीच होऊ शकत नाही. असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही डेल्युलू आहात, पण मी सांगते हे असंच चालत राहिलं ना तर तीच या घरची सानू बनेल. आय जस्ट नो दॅट. आणि एकदा का ती या घरची सानू बनली ना की ती तुमच्या डोक्यावर पावडर वाटत फिरेल. अनिका काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काय पावडर काय? ओके फाईन, मला तुमच्यासारखे ते हेवी वर्ड्स बोलता येत नाही, पण काय वाटतात ते डोक्यावर? चिरीमिरी. हा, त्या चिरीमिरी वाटत फिरेल ती तुमच्या डोक्यावर. बट आय हॅव अ बेटर ऑप्शन. आय मीन माझ्याकडे ना एक आहे ऑप्शन. मी सजेस्ट करते, तुम्ही फक्त ते फॉलो करा तर हे सगळं अवॉइड होऊन जाईल. यु नो वॉट आंटी, मी तर इतक्या दिवसापासून तुम्हाला बोलतेच आहे ना, रेशा आणि माझं लग्न लावून टाका ना. आय मीन त्या गावछापपेक्षा तर मी एनी डे बेटरच आहे. ऑफकोर्स यू वुड अग्री ऑन दॅट. आणि मी तुमच्या डोक्यावर चिरीमिरी नाही वाटणार. हो आई, तुम्ही ऋषीला फोन करा. एक्सक्यूज मी, रेश खोटं पण बोलू शकतो बाय द वे, यू नो दॅट राईट? ऑफिसला येतोस ना रे, इन्शर्ट बिनशर्ट टाईट करून येत जा ना. कसं आहे तो ऑफिसला? माझा बघ इन्शर्ट कसं आहे ना व्यवस्थित? असं येत जा ऑफिसला. जरा थांब. चल निघ आता, निघ निघ निघ. हा मॅडम. साहेब ऑफिसमध्येच? हो म्हणजे काय, टच आहे. ऋषी कुठे आहे? ऋषी तर कमळी सोबत आहे आणि हे जर मॅडमला कळलं तर प्रॉब्लेम होईल. हा मॅडम, तो मी तेच विचार करत होतो जरा. ऋषी ना ते एक महत्वाचे क्लायंट आले, त्यांच्यावर जरा मीटिंग करत होता. मीटिंग किंवा मग ते संपून तो केबिनमध्ये गेला असेल आता. मीटिंग रूम? हा म्हणजे मग तू कुठे आहेस? त्याचं काय झालं मॅडम, मला जरा चहा प्यायचा होता म्हणून मी कॅन्टीनला आलो होतो. मी आता निघालोच आहे. हां गुड. एक काम कर, आत कॅबिनमध्ये जा आणि तिथून जाऊन मला व्हिडिओ कॉल कर. मला ऋषीशी बोलायचं आहे. हो म्हणजे काय, करतो ना मॅडम, लगेच करतो. आता काय करू, ऋषी तर ऑफिसमध्येच आलेलं नाही आहे. साहेबा. हा मॅडम. हा जातोयस ना केबिनमध्ये? हे काय निघालच मॅडम, खूप जिन आहेत ना. मी करतो. काय करू मॅडमना, कसं सांगू? त्यांना हे सगळं कळलं मी खोटं बोलतोय तर माझीच काही खैर नाही. आलायस तू? काय झालं? काय झालं? नयनतारा मॅडमांचा फोन आहे, त्यांना तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे. हा मॅडम आहे ऋषी. मी व्हिडिओ कॉल करतो. हा बोल ग, काय झालं? काही नाही ऋषी, जस्ट मीटिंग बद्दल विचारायचं होतं. बोल ना, मीटिंगलाच चाललोय मी आता, बोल. नाही ठीक आहे, इट्स ओके. मी नंतर कॉल करते तुला. ओके बाय.
अँटी स्कॅम आहे हा ना, एक मोठा स्कॅम आहे. तुम्हाला माहितीये का आजकाल स्कॅम करताय तो AI ने. ते व्हिडिओ क्रिएट करताय तर त्याने तेच केलं. बिलीव्ह मी, ट्रस्ट मी. अनिका, तू जो फोटो आणलायस ना तो पण AI थ्रू बनवला नाहीयेस कशावरून? मी तयार केलेले नाही आहेत, कळलं? आंटी ट्रस्ट मी, नो प्लीज. ऋषी ऑफिसमध्ये आहे आणि बिझी आहे. काय मग आता तुम्हाला कबड्डी एका वेगळ्या नजरेनं बघायला मिळाली असेल की? मी आधीच म्हणलं होतं कबड्डीत ताकदीपेक्षा फोकस लय महत्वाचा आहे. तो हलू द्यायचा नाही. खरं एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जर तुमचं लक्ष दुसऱ्या कशात तरी अडकलं तर तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर चढवणार आणि तुमचा पॉइंट मारणार. गुरु शांत असतोय कारण त्याला रोज रोज काय गोष्ट सिद्ध करायची नसते. खरं योग्य वेळ आल्यावर गुरु गुरु असतोय हे तो दाखवून देतोय आणि ते आता तुम्ही बघितलंच असाल, होय की नाही? हॅलो, कोण? हॅलो कमळे, मी बोलतोय निंगी. कमळे, इकडं कॉलेजमध्ये लय मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा, अगं निंगे, मला तासभर तरी इथनं हलता यायचं नाही ग. कमळे, अगं तवर सगळा स्टाफ निघून जाईल की. पण उद्या युनिट टेस्ट आहे ना व. हे बघ कमळे, तू आजच त्यांच्या संग बोलली नाहीस की नाही तर तुला परीक्षेला बसायला देणारच नाही. आणि तूच काय, तुझ्यासारखी लय पोर आहे अगं. इकडे नुसती बोंबाबोंब सुरू आहे. ठीक आहे ठीक आहे, थांब, मग मी येतो, प्रयत्न करतो. हां, आलो, बाय. चला 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि प्रॅक्टिसला लागा. मी लगेच येतो.